आज आपण कच्च्या मसाल्याची मटनची भाजी बघणार आहोत। हे बघा मी मोठं पातेले घेतले, त्यामध्ये 4-5 चमचे ऑइल टाकले, तेल टाकले आणि त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकलाय। 3 कांदे घेतले होते मी, कारण 1 किलो मटन आहे आपल्याला, तर कांदा भरपूर टाकला ना त्यामुळे चांगलं लागतं। आणि हा ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला हलवायचा आहे आणि छान त्याचे जे बारीक बारीक तुकडे आहेत ना ते छान सुट्टा करायचा कांदा आणि सगळा तेलामध्ये छान फ्राय करायचा आणि ते ट्रान्सफर होईपर्यंत। हे बघा असा ट्रान्सफर झाला ना तर त्याला छान तेल सुटते आणि पाणी पण सुटते कांद्याला। हे बघा किती छान तेल आणि व्यवस्थित फ्राय केले ना। हा कच्चा मसाला आहे, त्याच्यात मगज, काजू आणि खसखस मी 1 तास भिजू घातली होती पाण्यामध्ये आणि त्याची ही पेस्ट आहे आणि त्याच्यात अद्रक लसूण टाकलेलं आणि हे सगळी मिळून मी पेस्ट काढली आणि ह्या कांद्याच्या याच्यामध्ये टाकली आणि ती छान परतून घेणार आहे सगळे एकजीव। आणि त्याला ऑइल सुटूस तर मी मंद आचेवर गॅस फुल न करता परतणार आहे, कारण त्याचा स्मेल खूप छान येतो आणि सगळं ऑइल त्याच्यामधलं निघेपर्यंत मी हे छान परतून घेणार आहे। खसखस आणि काजू आणि मगज याला पण खूप ऑइल असते आणि आपली भाजी घट्ट व्हायला मदत होते छान तो परतला तर। हे बघा सोनेरी कलर येईपर्यंत मी असा परतून घेतला आणि त्याला ऑइल पण खूप सुटले त्या मसाल्याला, त्यामुळे मी परतलाय कमी गॅसवर। मला साधारण 20 मिनिटं लागली आहेत हा परतायला मसाला। आणि हे बघा मी 1 किलो मटण घेतले, तुम्हाला जसं आवडते मटण तसं घ्या। मी 1 किलो मटण असं घेतले, त्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहे, ते पण छान एकजीव घेणार आहे, कारण टमाट्याला पण पाणी सुटते आणि ते टमाटर असं बारीक चिरले ना ते लवकर असं छान मऊ होतं आहे मऊसर। त्याच्यात 1 चमचा मी मीठ टाकणार आहे वरतून, कारण टमाटरला पाणी सुटते लवकर मीठ टाकल्यानंतर। मग तो असं एकजीव करून घेतल्यावर मी मटण टाकणार आहे त्यामध्ये छान असं परतल्यानंतर। ते बघा मी मटण टाकलेलं आहे आणि छान परतून घेते मी त्या। आणि परतल्यानंतर ते थोडं एकजीव झाल्यानंतर हळद टाकणार आहे 1 चमचा, ती पण एकजीव करून घेणार आहे, कारण की त्याला खूप छान स्मेल येतो हळद आणि टमाटर आणि कोथिंबीर आणि पुदिन्याने, त्याच्यामुळे आपल्याला ते पण छान परतून घ्यायचे आहेत। एकजीव करून घेतले ना तर मटणला सारखं लागल्यानंतर त्याची टेस्ट वेगळीच येते। त्यानंतर मी हे बघा कोथिंबीर टाकणार आहे वरतून आणि पुदिना बारीक चिरून ते पण एकजीव करून घेणार आहे आणि छान असं एकजीव करून घेतले ना त्याचा कलर पण खूप छान दिसतो आणि स्मेल पण खूप छान येतो। आणि त्या पाणी मी टाकणार नाही, ताटवरी ठेवणार आहे आणि त्यावरती पाणी टाकणार आहे, जसं आपण दम बिर्याणी शिजवतो ना तसं दम मटण शिजवणार आहे मी। पाणी बिलकुल टाकणार नाही, ते गरम झालेलं पाणी हे बघा त्याला ऑटोमॅटिकली पाणी सुटलेलं आहे। चांगलं हलवून घेणार आहे मी आणि त्यामध्ये पुदिना टाकला मी थोडासा आणि ते पण हलवून घेते। आणि 2 चमचा मी लाल तिखट घेतले आणि 1 चमचा हळद घेतली, ती मी वरतूनच टाकणार आहे आणि ते छान मिक्स करून घेणार आहे आणि थोड्या वेळ भाजी उकळू देणार आहे। उकळल्यावर टेस्टनुसार मीठ टाका। हे बघा अशा प्रकारे ती भाजी होती, भातासोबत आणि भाकरीसोबत खाऊ शकतात। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला